पण ठाणे जिल्ह्यात मुळात राजकारणाचे दोन पॅटर्न, एक नाईक पॅटर्न आणि एक दिघे पॅटर्न. हा पहिला फरक समजून घ्यायची आपल्याला इथे आवश्यकता आहे. त्यामुळे शिंदेना अपफ्रंट घेताना आपण ना नाईक अधिक आक्रमक दिसतात. केळकर किंवा ठाण्यातले निरंजन डावखरे किंवा डोंबिवलीतले नेते शिंदेना असं थेट अंगावर घेत नाही. ते म्हणजे ते करतायत, टोलेबाजी करतात, ते म्हणतात ना सॅरकॅस्टिक स्टेटमेंट करणं, उपहासात्मक बोलणं वगैरे वगैरे वगैरे. पण थेट तुम्हाला ठाणे जिंकायचं आहे तर तुम्हाला रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं स्टेटमेंट केल्यावर, म्हणजे जेव्हा जेव्हा ते नायकांनी केलं, मी असं ऐकलं तेव्हा खाली बसलेले भाजपच्या नेत्यांमध्ये पण चुळबुळ सुरू झाली. त्यांना ते पचलं नाही म्हणजे लगेच. असे ते दोन पॅटर्न आहेत. त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर काय तयारी सुरू आहे, तर स्थानिक पातळीवर नवी मुंबईत कम्प्लीट वेगळ्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला दिसतोय. गणेश नाईक आणि शिंदे हे एकमेकांच्या समोर दिसत आहेत. गणेश नाईक अगदी शिंदेच्या सहनशीलतेचा अंत पाहण्या इतकी टीका त्यांच्यावर करतायत, त्यांचं नाव घेऊन करतायत. अगदी पाणी चोर, भूखंड चोर वगैरे या पातळीवर पण ते पोहोचलेले आहेत. शिंदे अर्थात मुख्यमंत्री पदावर पोहोचल्यामुळे एक पाळतायत की ते त्यांनी कधी नायकांवर थेट आरोप केलेले नाही किंवा नायकांना थेट टोलेबाजी केली नाही, पण ते त्यांचे जे सोबती आहेत त्यांच्या मार्फत नायकांना तेही सतत डिवचतायत. म्हणजे कालच नायकांच्या जनता दरबारावर तो कसा बेकायदा आहे म्हणून शिंदे सेनेचा स्थानिक बेलापूरचा जो जिल्हा प्रमुख आहे तो कोर्टात गेला, हे रद्द करायचे, जनता दरबार वगैरे बोगस आहेत, नायकांनी जाऊन पालघर जिल्ह्यात घ्यावेत ते वगैरे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे त्यांना, नरेश मस्के त्यांना अंगावर घेत असतात. त्यामुळे नवी मुंबईतला संघर्ष उघड उघड दिसतोय. नाईक या मताचेच नाहीत की आम्ही महायुतीत लढावं, किंबहुना सरळ सरळ जर समजा मी मगाशी म्हणालो तुम्हाला त्या पद्धतीने जर शिंदेंनी दिल्लीवरून असा मोठो वापरला की नाही पूर्ण जिल्ह्यामध्येच युतीत मध्येच जावं आपण, तर नाईक आपल्याला मानणारे, जसं त्यांनी विधानसभेला जो सगळ्या संदीप नाईकांना स्वतंत्र लढवलं एका पद्धतीने बेलापूरमध्ये, तर तशा पद्धतीने मोठी बंडखोरी भाजपामध्ये झालेली दिसेल. कारण वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये नाईक आणि शिंदे अशीच लढत आहे. काही 3-4 प्रभागांचा जागांचा अपवाद वगळला ना तर नवी मुंबईत थेट लढत आहे या दोन पक्षांमध्ये. पण तुम्ही जसं सांगताय त्याच्यामध्ये म्हणजे इतकं कोल्ड वॉर जर हे सुरू असेल तर एकनाथ शिंदेकडे एक प्रकारे दोन तिथे असे अथॉरिटीज आहेत की एकतर ते स्वतः पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याचे, आणि दुसरं म्हणजे महापालिकांवर सुद्धा आता टेक्निकली कोणाची सत्ता नसल्यामुळे प्रशासक आहेत आणि एक प्रकारे ते नगरविकास खात्याकडे जात आहे. तर ह्या पॉवरचा वापर केला जात आहे का शिंदेकडनं, आणि ते म्हणजे नाईक त्याला कसे काउंटर करतायत? नाही, तेच तर दुखणं आहे ना. नाईकांचं दुखणं काय लक्षात घ्या ना. नाईकांचं दुखणं मुळात हे आहे की एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे हे तसे अलीकडचे ज्युनियर राजकारणी आहेत नाईकांना. नाईक अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. 2000च्या टर्म मध्ये, 2009च्या टर्म मध्ये, शिवसेनेची जेव्हा सत्ता आली 95 साली त्या टर्म मध्ये नाईक हे कमीत कमी 13-14 वर्ष ठाणे जिल्ह्याचे, आणि त्या एकसंघ ठाणे जिल्ह्याच्या, पालघर जिल्हाही तेव्हा ठाणे जिल्ह्यात, त्यातले ते हे राहिले, ते सर्वाधिक काय आमदार राहिलेले ठाणे जिल्ह्यात ते आहेत, सिनियर आहेत, वयवर्ष त्यांचंही 75, त्यांना आता 75 लागली परवा. एकनाथ शिंदे हे नगरसेवक होते, ते सभागृहही नेतेही नव्हते तेव्हापासून नाईक पालकमंत्री राहिलेले. आणि शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा, आणि शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पूर्णपणे नवी मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. लक्षात घ्या, नवी मुंबई महापालिकेचे गेल्या 3 वर्षाचा जो कारभार आहे हा पूर्णपणे ठाण्यावरून हाकला जातो अशी परिस्थिती होती. आणि नवी मुंबईत नायकांनी कधीही पराभव महापालिकेत पाहिले नाही. त्यांचा व्यक्तिगत पराभव झाला असेल तर महापालिकेत 1995 साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली, ते आजताग आहेत. म्हणजे जोपर्यंत शेवटची निवडणूक 2015 साली झाली लोकप्रतिनिधींची, तोपर्यंत नवी मुंबईत गणेश नाईकांना मानणारीच सत्ता आहे. म्हणजे 2014 साली मोदींची लाट होती देशभर. त्यानंतर 2015 साली ज्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या गणेश नाईकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवल्या, म्हणजे घड्याळावर लढवल्या आणि सत्ता आणली. पण 54 जागा मिळवून भाजपा आणि तेव्हाची शिवसेना एकत्र लढली होती. त्यामुळे गणेश नाईकांची नवी मुंबईत ताकद आहे. आणि माझ्या ताकदीच्या शहरात, माझ्या बालेकिल्ल्यांमधला महापालिका ज्याचं पालकत्व माझ्याकडे जवळपास 25 वर्षापासून आहे, त्याचा कारभार ठाण्यापासून हाकला जातो, हे गणेश नाईकांना मान्य नाही. या संघर्षाचं मूळ ते आहे. गणेश नाईकांनी मंत्री नसताना एक असं स्टेटमेंट केलं एका भाषणामध्ये, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर तेव्हा ते असं म्हणाले की नवी मुंबईचा कारभारी ठरवण्याचा अधिकार नगरविकास खात्याला कोणी दिला? इथले अधिकारी तुम्ही नाही नेमू शकत. इथल्या अधिकाऱ्यांना कुठल्या पोस्ट द्यायच्या, कुठले पोर्टफोलिओ द्यायचे तुम्ही नाही ठरवू शकत.
नवी मुंबईच्या भूखंडाची चोरी केली, नवी मुंबईचं पाणी तुम्ही चोरलं, बारबी धरणाचं पाणी तुम्ही कल्याणला फिरवलं. हे एकनाथ हे गणेश नाईक ऑन द रेकॉर्ड बोललेले. त्यांचं मूळ असं आहे की माझ्या शहरात तुम्ही हस्तक्षेप केला, माझ्या शहरात तुम्ही ठाण्यावरनं सत्ता चालवली, ते त्यांना सहनच होत नाही. लक्षात घ्या, म्हणजे हे सोपं नाहीये ना. ज्या शहरावर आपण 40 वर्ष हुकूमत गाजवतोय, हे गणेश नाईकांना ना पचत नाहीये बेसिकली. असा प्रॉब्लेम झालेला आणि त्यातून या संघर्ष सुरू झाला, तो आता टोकाला जाताना दिसतोय. आणि हे शीतयुद्ध नाही, स्टेटमेंट आपण मी तुला थोडं करेक्ट करतो, शीतयुद्ध नाही, हे थेट युद्ध सुरू आहे आता. शीतयुद्ध वगैरे काही नाही, नवी मुंबईत शीतयुद्ध नाही. हा, इतर ठिकाणी शीतयुद्ध आहे. म्हणजे रवींद्र चव्हाण आणि शिंदे पुत्र श्रीकांत यांच्यामध्ये काय चाललंय, 100% शीतयुद्ध चाललंय. दोघेही आडून एकमेकांवर बाण सोडत आहेत. कधी राजू पाटलांचा खांदा वापरला जातो इथून, कधी इथून राजेश मोरेंचा वापरला जातो. ते शीतयुद्ध आहे, नवी मुंबईत शीतयुद्ध नाही. मजेदार गोष्ट सांगतो, एक आठवड्यापूर्वी गणेश नाईकांनी आणि प्रताप सरनाईकांनी एक बैठक घेतली. त्यांनी त्या बैठकीत असं ठरलं की मीरा भाईंदरच्या लगत जो दहिसरचा टोल नाका आहे तो हलवायचा. दहिसरचा टोल नाका हलवायची घोषणा केली एकनाथ शिंदेंनी. लगेच स्थानिक आमदार भाजपाचे जे नरेंद्र मेहता आहे, तो मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यात आहे म्हणून मी याचा उल्लेख करतो. नरेंद्र मेहता त्यांनी विरोध केला. ते म्हणाले हा काय वेडगळपणाचा निर्णय, अजिबात हलवून नाही चालणार. आणि लगेच गणेश नाईकांनी आज स्टेटमेंट केलंय आज की हा टोल नाका दहिसरचा हलवता कामा नये आणि तो वर्सोवाला म्हणजे वसईच्या जवळ आणता कामा नये, सगळा गळज बुडेल, माझा विरोध आहे. म्हणजे एकनाथ शिंदे जे जे करू पाहतात त्याला गणेश नाईक आडवे जात आहे. मुखाचा संघर्ष आहे. फक्त मुद्दा इतकाच आहे की या गणेश नाईकांनी जो संघर्ष सुरू केलाय त्यांना दिल्लीहून किती साथ मिळेल. उद्या समजा एकनाथ शिंदेंनी असा निर्णय आणला दिल्लीहून की नाही नवी मुंबईत युतीच, कारण एकनाथ शिंदेना सोयीची आहे ती, त्यांना कमी संघर्ष करायचा असेल तर काय करणार गणेश नाईक, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ठाणे शहर हे कदाचित एकनाथ शिंदेना बऱ्यापैकी बाय दिलं जाऊ शकतं. त्यात एकनाथ शिंदेनी अशी भूमिका घेतलेली की जे 23 तुमचे नगरसेवक आहेत, 23 जागा आहेत तुमच्या, 23 आता अजून आपण 7-8 जागांची भर पाडू, तुम्हालाही मी जागा देतो, तुम्ही माझ्यासोबत इथे लढा, अशी एकनाथ शिंदेनी ठाण्यात भूमिका घेतलाय. संघर्षाचा नवा बॅटल ग्राउंड तो असेल तो म्हणजे कल्याण डोंबिवली. तिथेही दोघांच्या सारख्या जागा आहेत. आमदार भाजपाचे जास्त आहेत. गणपत गायकवाडांच्या मिसेस तिकडे आमदार आहेत. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण स्वतः जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आमदार आहेत. आणि राजू पाटील जे मनसेचे आहेत ते इथे आमदार नसले तरी त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची जी काय त्यांचा जो निकटवर्तीय कामकाज आहे ते सगळे जाणून आहेत. त्यामुळे ते एक बॅटल ग्राउंड लपून सुरू आता दिसतंय. ते एक ओपन बॅटल ग्राउंड असेल. कल्याण डोंबिवली, नवी मुंबई हे पूर्णपणे संघर्षाचा केंद्रबिंदू असेल. ठाण्यात मला असं वाटतं की केळकर बोलतात पण केळकरांना तशी फडणवीसांची साथ फार मिळत नाही असा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. पण संघर्षाचा केंद्रबिंदू ठाणे जिल्हा राहणारच.